नमस्कार, माझं नाव कान्हा. मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आल्याड पल्याड ही नवीन मूवी, त्यामधले लीडचे कलाकार म्हणजे अनुष्का आणि भाग्यम. तर काय सांगाल, स्टोरी ऐकल्या काय रिस्पॉन्स होता? ॲक्च्युली मी पहिली फिल्मची शूट करत होते त्यावेळेला माझं ह्या फिल्मसाठी कास्टिंग झालं आणि मला स्क्रिप्ट आली. तर त्या स्क्रिप्टला मी लॉक झाले होते. असं कुठेही वाटलं नाही की आपण जरा थांबूया, वेगळं काहीतरी काम करूया. ती फिल्म इतकी धरून ठेवणारी आहे ना की तुम्ही दुसरं काहीच नाही, एकानंतर एक असे घटना घडत जातात. सो ते एक चांगलं होतं. आणि माझ्या आधीच्या फिल्मचे रायटरही संजय नवगिरे सर होते, ह्या फिल्मचे रायटरही तेच आहेत. सो त्यांनी ही जी फिल्म आहे ती खूप विचारपूर्वक लिहिली आहे आणि खूप छान लिहिली आहे, भीतीदायक त्याहून जास्त लिहिली आहे. आणि आय वुड लाईक टू थँक ऑल द प्रोड्युसर्स, बोथ द प्रोड्युसर्स, द डिरेक्टर, फॉर letting me in this film. And yeah, I feel really honored to be a part of this. एक प्रीतम सरांच्या डोक्यात एक थॉट होता, आल्याड पल्याड, त्याला मांडून आणलं संजय सरांनी आणि तो इतका छान त्यांनी लिहिला होता. मी सांगतो की माझा एक्सपिरियन्स, मला स्क्रिप्ट आली होती आय गेस 10:30-11 रात्री, आणि मी ती 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत वाचत होतो. की म्हणजे मला, बिकॉज फर्स्ट फिल्म आहे ना, सो आल्या आपल्याला वाटतं की बघूयात आणि करूयात की आपण काय करू शकतो. सो आफ्टर दॅट मी अख्खी स्क्रिप्ट आय थिंक 2-3 वाजेपर्यंत वाचली आणि मग मी झोपलो. आणि नेक्स्ट डे मी प्रीतम सरांना फोन लावला आणि आय वॉज लाईक की सर, दिस इज व्हेरी अमेझिंग आणि खूप मजा येईल मला हे स्क्रिप्ट करायला, आणि नक्कीच तुम्ही मला हेल्प करा की मी ह्याच्यात काय अजून इनपुट्स देऊ शकतो. सो दॅट वॉज अबाउट मी. जर पहिली फिल्म आहे तर मकरंद सर हे सगळे खूप जण आहेत, तर शिकायला काय भेटलं, काय नवीन गोष्टी शिकायला भेटल्या, कसा एक्सपिरियन्स होता दोघांना? शिकायला ॲक्च्युली खूप काही आहे. आय डोंट थिंक तुम्ही एका फिल्ममध्ये ह्यांच्याकडून सगळं शिकू शकता. इट्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. कारण की नॉट जस्ट मकरंद सर, एव्हरीबडी वॉज सो एक्सपिरियन्स्ड. म्हणजे हिचं पण सांगायचं तरी हिनी पण सिरियल्समध्ये वर्क केलेलं आहे. आय हॅड नो बॅकग्राऊंड एक्सपिरियन्स ऑफ ॲक्टिंग, राईट. म्हणजे ॲक्टिंगमध्ये तरी होतं, बट नॉट इन फ्रंट ऑफ कॅमेरा, असं मी कधीच केलं नव्हतं. बट ह्यांच्याकडनं शिकणं म्हणजे की आय थिंक ॲक्टिंगपेक्षा एक प्रॉपर ह्युमन सेटवर राहणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी मला जास्त शिकवलं आहे. की यु नो, कुठेही जर तुमच्याकडे एक ॲटिट्यूड नसेल किंवा तो तुम्ही ऑरा घेऊन नाही फिरत आहे इगोचा, आय थिंक तिथेच तुम्ही सक्सेसफुल होऊन जातात. की तुम्हाला ॲज अ कोणतरी बघेल की तुम्ही ॲज अ ॲक्टर चांगले आहात, अशी तिथूनच सुरुवात होऊन जाते असं मला वाटतं. अँड ॲक्टिंगबद्दल शिकणं तर ऑब्व्हियसली दे आर लेजंड्स. दॅन यू कॅन, जर तुम्ही त्यांना ऑब्झर्व केलं ना नीट, तरी तुम्हाला कळेल की ते कुठे काय करतायत आणि कुठे काय नाही करते. सो ते तुम्ही नक्कीच इम्प्रूव्ह करू शकतात. आणि मला असं वाटतं मी ते केलं आहे. फ्रॉम फर्स्ट डे टू द लास्ट डे तुम्हाला असं फिल्ममध्ये पण दिसेल की थोडा चेंज असा दिसतोय, बट कॅरेक्टर तोच आहे. सो दॅट्स इट. इतके दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे स्वप्नच खरं तर. आणि त्यांचे एक्सपिरियन्स एवढे आहेत, किस्से एवढे आहेत की ते आम्हाला सांगायचे आणि आम्हाला असं वाटायचं की आम्ही तो मोमेंट एन्जॉय करतोय, आम्ही लिटरली त्या मोमेंटमध्ये आहोत त्यांच्यासोबत. ते इतके रंगवून सांगायचे. सो ते एक मला आवडलं. आणि बी डाऊन टू अर्थ. कितीही मोठे झालात, काहीही झालं, तुमच्याबरोबर जस्ट पाय जमिनीवर राहायला पाहिजे. जर का पाय गेले तर झालं, संपलं, तुमचं सगळं संपलं. लोक तुम्हाला हेट करतील लिटरली. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इवन ॲक्टिंगच्या याच्यामध्ये म्हणायला झालं तर ते बऱ्याचदा आम्हाला सांगायचे की थोडे टिप्स द्यायचे की तू हे असं करून बघ, हे असं करून बघ. सो इट फेल्ट रिअली नाईस की इतके मोठे कलाकार आम्हाला सांगतायत आणि वी फेल्ट ऑनर्ड की बापरे आम्हाला एवढे सांगतायत आणि आम्ही ते केलं आणि त्यांना ते आवडलं. हे आमच्यासाठी प्राइज आहे. कधी तर असं व्हायचं की जसं आमचं शॉर्ट संपायचं, मकरंद सर आणि हे सगळे म्हणजे आम्हाला काय गोष्टी सांगायला लागायचे आणि त्यांच्याकडे पूर्ण स्टोरी राहायची. सो जोपर्यंत नेक्स्ट ॲक्शन यायचं आणि पुढचा कट यायचा, आम्हाला थांबायला लागायचं मध्ये की ही स्टोरी संपणार कधी आणि कधी आम्हाला पुढचं ऐकायला भेटेल. सो आमच्यासाठी पण सस्पेन्स राहायचा शॉर्टच्या मध्येच की ह्याच्या पुढे काय झालं होतं मकरंद सर किंवा कोणासोबत तरी असं. सो इट वॉज फन. अशा काय गमती घडल्या की जे आतापर्यंत पण लक्षात आहेत शूट दरम्यान?
ऍक्च्युली गमती जमती म्हणले तर मला पहिले गौरव दादा समोर दिसतो, बिकॉज म्हणजे तो काही कशालाही टर्न करू शकतो इनटू ह्युमर. म्हणजे तो कशालाही काही झालं तरी, म्हणजे काही सिरियस घडलं असेल तरी तो मधनच काहीतरी बोलेल आणि एव्हरीबडी विल कम आउट ऑफ दॅट झोन आणि त्यांचं दुसरंच नवीन झोन क्रिएट होऊन जाईल. तो इतका मस्त आहे, म्हणजे तो खूप एंटरटेनिंग आहे. आणि फक्त तोच नाही तर मकरंद सर पण, सुरेश सर पण, संदीप सर पण, ह्यांच्याकडे म्हणजे इतके एक्सपिरियन्स असतात ना, जर तुम्ही ते 2-3 वेळा ऐकलं ना तरी ते तुम्हाला ह्युमरस वाटतील. कारण की ते जसं पुट फॉरवर्ड करतात ना, की म्हणजे समजा द वे त्यांचा जो स्टाईल आहे ना बोलण्याचा गोष्टी, तोच खूप असा म्हणजे एंटरटेनिंग आहे. कारण की त्यांना ती सवय झाली आहे. सो त्यांच्यासोबत राहायला खूप मजा येते. दॅट इज. काही किस्से असतील तर किस्से सांगशील? किस्से सच घडले नाहीयेत, कारण आम्ही खूप लकी समजतो स्वतःला, कारण काहीच किस्से घडले नाहीयेत. बट डेफिनेटली आम्ही तिकडच्या रेसिडेंट्सकडनं आम्ही ऐकलं की इथे हे आहे, इथे हे आहे, पण आम्हाला काहीच अनुभव आलेला नाहीये. पण लास्ट दिवशी आम्हाला एक कळलं होतं की आम्ही जिकडे क्लायमॅक्सचा सीन शूट केला तिथे काहीतरी आहे, म्हणजे जिथे आम्ही शूट केला तिथे आहे, तिथे काहीतरी घडलंय. आता आम्हाला Yes. त्याचं बॅक स्टोरी पण नाही माहिती एक्झॅक्टली की काय झालंय. Exactly. बट आम्हाला असं वरतून लोक सांगायचे की असं झालंय तसं झालंय. बट शूट झाल्यानंतर सो आम्हाला असं वाटत होतं की आपण काहीतरी चांगलं केलं असेल की आपण अजूनही सेफ आहोत असं. असे काही वेव्ज यायचेत का की ऑनेस्टली आम्हाला काहीच नाही. आम्हाला सगळीकडे खूप पॉझिटिव्ह वाईब झाल्या होत्या. लोक आम्हाला असं- म्हणतात तिकडे आहे, पण आम्हाला Yeah. विश्वास नाही बसला की आम्हाला, नाहीतर आपल्याला फील होतं ना कुठे काही असलं तर ते चिल्स असतात. पण इथे काहीच नाही झालं. एव्हरीथिंग वॉज सेफ, एव्हरीथिंग वॉज प्लेझंट. ऑनेस्टली कदाचित असं झालं असतं की जर एकटं सोडलं असतं तर मे बी आलं असतं, बिकॉज ते इंटरनल सायकोलॉजिकल असतं ना थोडंसं, त्यामुळे आलं असतं. अदरवाईज काहीच नाही वाटलं. काही प्रतिक्रिया आल्यात का अशा की जरा असं तुंबाड सारखं दिसतंय ते जे हो, तुंबाड कंटाळा दोघांना कम्पेअर केलेला आहे. पण मला हे सांगायचंय की आत्तासाठी तुमच्यासाठी कम्पेअर करताय ते ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही आल्याड पल्याड बघाल त्यावेळेला तुम्ही पुढचा पिक्चर आल्याड पल्याडला कम्पेअर कराल. डेफिनेटली आय डोंट थिंक हा कम्पॅरिझन सारखा फिल्म पण आहे. आणि मराठी इंडस्ट्रीला ऍक्च्युली अशा फिल्मची खूप गरज होती, बिकॉज आत्ता जे मराठी सिनेमे येत आहेत त्यांना काहीतरी ते सेम जॉनरावरती चाललेत किंवा सेम कॅरेक्टरिस्टिक्स वरती चाललेत. हे काहीतरी खूपच वेगळं अचानक आलेलं आहे. सो आय थिंक सगळ्यांना खूप मजा येणार आहे हे बघायला. आणि म्हणजे असं वाटेल की मराठी सिनेमा हा कुठेतरी चाललाय आणि अजून एक पुढे पाऊल ठेवलाय त्याने. सो दॅट्स हाऊ. आणि मला एक सांगायचं आहे की प्रीतम सरांची जी आत्ता त्यांनी सुरू केलंय की प्रत्येक कॅरेक्टरचं वेगळं टीझर टाकणं, त्यांना इंट्रोड्यूस करणं, हे आत्तापर्यंत कोणीही केलेलं नाही. इट्स अमेझिंग. हे प्रत्येक कॅरेक्टरसाठी, त्या इंडिव्हिज्युअल ॲक्टरसाठी हे इतकं इम्पॉर्टंट आहे आणि बेनिफिशियल आहे. सो हॅट्स ऑफ. म्हणजे हे कॉन्सेप्ट जे आहे ते कोणालाच आलं नसतं जे त्यांना आलं. आणि आय थिंक ह्याच्यानंतर लोक ते कॉन्सेप्ट वापरतील त्यांच्या प्रमोशनसाठी, हे शुअर आहे. जाता जाता काय सांगताल प्रेक्षकांना? अल्याड पल्याड बघा नक्की 14 जूनला जाऊन, किंवा त्याच्यानंतरही, पण नक्की थिएटरमध्येच बघा. तेव्हाच तुम्हाला ते बघायची मजा येईल. आणि नॉट जस्ट दॅट, तर आमचा सॉन्ग पण आलाय रांगडा नाच, जो तुम्ही थोड्या वेळा आधी बघितला. तो यूट्यूबवर जावा आणि तो बघा, कारण की त्याचे 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस झाले. तर त्याच्यात नक्कीच काहीतरी मस्त आहे आणि ते गणपतीमध्ये नक्कीच वाजणार आहे यावर्षी. सो येस, तुम्ही आमच्या सगळ्यांवर आतापर्यंत प्रेम करतच आला आहात, तर यापुढेही असंच प्रेम करत राहा, असेच आशीर्वाद असू द्यात. अँड थँक्यू सो मच. सो 14 जूनला आल्याड पल्याड हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय, तर नक्की बघा.